गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार. कालचा भाग जरा जास्तच इंटरेस्टिंग होता ना, तर आजचा पण तसाच आहे बरं का. तर आजचा भाग तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचंय की आजचा भाग पण कसा वाटला ते. तर रॉयल शेतकरी भाग 25वा. आता दोघे पण पहिल्यांदाच मिलन झालं होतं म्हणून खूपच दमून झोपले होते. मग आता प्रियाला जाग आली, ते पण पहाटे पहाटे. तर तिने स्वतःला त्याच्या मिठीत पाहिलं आणि खूप मनातूनच समाधानी झाली होती. पण तिला आता रात्रीचे ते सगळे आठवले आणि ती स्वतःच लाजत होती. तिने त्याच्या ओठांवर तिचा अंगठा फिरवला, तशी त्याची पण झोप चावळली. पण आता तिची परवानगी न घेता तो तिच्यावर आला आणि पुन्हा तिला खूप खूप किस करू लागला. पहाटेची थंड हवा सुटली होती, त्यातच दोघे पण गरम होत होते. त्यातच तिच्या गळ्यावर, ओठांवर त्याचे लव बाईट तो करतच होता आणि आता ती सहन करत होती आणि ते सहन होत नव्हतं तिला, पण तरी करत होती. तशातच तिला न विचारता त्याने तिच्यात प्रवेश केला आणि पुन्हा तिच्यावर प्रेम बरसू लागला. पण ती आता त्याला अडवत होती, त्याच्या छातीवर तिच्या नाजूक हाताने हाणत होती. पण तो आता खूपच रिलॅक्स होता, कारण कसलीच ओढ नव्हती की हुरहुर नव्हती. आता ती त्याची झाली होती. त्याने तिचे हात एकाच हाताने धरून ठेवले होते आणि तिच्यावर जरा रात्रीपेक्षा जास्तच रपटपपणा करू लागला होता. कारण त्याने मनोमन विचार केला की आता सवय झाली आहे ना. पण तसं नव्हतं, ती होतीच खूप फुलासारखी नाजूक. तो तरी काय करणार ना. खूप दिवस झाले होते लग्नाला आणि ती त्याला सारखं टाळत होती. मग हे तर होणारच होतं. त्याचं साचलेलं प्रेम असंच बाहेर येणार होतं. आणि आता हे सगळं करताना तो तिची सडपातळ कंबर हळूच दाबायचा आणि ती सडपातळ कंबर हळूवार दाबली की तिच्या प्रणय भावना अनावर व्हायच्या. तिला तर ते स्वर्ग सुख घ्यावं की होणारा त्रास सहन करावा हेच कळेना. पण त्याची गती आता जरा जास्तच वाढली होती आणि मग तो शेवटचा शॉट मारून तिच्या शेजारी पडला. पण ती आता त्याला काहीच बोलली नाही. ती मनातच म्हणाली, बापरे, हे असं सगळं केल्यावर येते का चेहऱ्यावर चमक. मला जर माहित असतं ना, मला जर माहित असतं ना तर मी त्यांना जवळच येऊ दिलं नसतं. नको बाबा, आता नसते मी येत त्यांच्यापाशी. आता तो म्हणाला, प्रिया, अजून काही मागणी आहे का. आता तीही त्याला चिडवत म्हणाली, नाही, मला कारला जास्त आवडतच नाही. तो म्हणाला, पण मला आवडतं ना. असं म्हणून त्यांनी तिच्या खांद्यावरून हळूच हात फिरवला सगळ्या अंगावर आणि म्हणाला, पण मला तर ना ही कवळी काकडी इतकी छान वाटली, काय सांगू तुला. ती म्हणाली, पण तुम्ही नाही ना मला आवडलात. तो म्हणला, हो का, काय कमी आहे ग. असं म्हणून तो पुन्हा तिच्यावर आला आणि तो म्हणला, चल बोल, आत्ता पूर्ण करतो, काय कमी आहे माझ्यात. आता तो असं म्हणून तिच्या अंगावर आला होता. आता तो बेसावत होता आणि ती पुन्हा घाबरली आणि तिने त्याला जोरात धक्का देऊन म्हणाली, नाही, काहीच कमी नाही, सोडा, माझा सगळं अंग ठणकतंय. तो म्हणाला, तूच माझ्यातल्या झोपलेल्या वाघाला जाग केलं ना. मग हे तर होणारच होतं पहाटे पहाटे. मग आता झालं ना. ती म्हणाली, अहो, पण तुम्ही ना मला खूप रपटपपणा करता हो माझ्यापाशी. तो म्हणला, अगं, मला वाटलं तुला सवय झाली ना. तशी ती म्हणली, अहो, मला अजून इथलं वातावरण सूट झालं नाही आणि एका रात्रीत
तुमची सवय होती होय? काय हो तुम्ही? म्हणूनच तुम्ही कडू कारले आहात, कळलं? असं म्हणून ती अंगावर बेडशीट घेऊन पडली. त्याच्याकडे तोंड वळूनच झोपली. पण त्याने कपडे घालून तिला तशीच बेडशीट सहितच बाथरूम मध्ये घेऊन गेला आणि गरम पाण्याच्या शॉवर खाली बसवलं. आता तोही टॉवेल लावून आंघोळ करून उभा होता आणि तिला ही गरम पाण्याच्या शेकाने बरं वाटत होतं. तो म्हणला, चल नेऊ का तुला बाहेर? आता ती खूप चिडली होती. तिने तिथलाच एक मग घेतला आणि त्याला फेकून हाणला. पण नेम चुकला आणि तो तसाच हसत हसतच बाहेर आला आणि तिला बाहेरूनच म्हणाला, तुला ना आता संध्याकाळी बघ. तर आता तिने धाडकन दरवाजा लावला आणि म्हणाली, काही नाही, आता जावा जावा, तसेच राहावा. इथे एकाच रात्रीत माझ्या पोटाचा बँड आणि कमरेचा खुळखुळा करून टाकलाय तुम्ही. आणि आता संध्याकाळी काय बघायचंय अजून? मी नसते, जा. पण आता त्याचं किती प्रेम होतं हे तिला कळालं होतं. तो किती समजून घेतो हे पण कळालं होतं. तिने आता खूप वेळ अंगावर गरम पाणी घेतलं आणि त्यानेच तिला बरं वाटत होतं. तो त्याचं आवरून खाली गेला. गोठ्याची कामे बघण्यासाठी शेतात जायचं होतं म्हणून. कारण आता आईसाहेब आणि आबासाहेब तर नव्हतेच. तिने पण छान केस धुले आणि लाल रंगाची साडी घालून खाली आवरून गेली. आणि आज तिला खाली गोठ्याची कामे आवरायला जावंच लागलं नाही, कारण तो होता ना घरी. मग थोड्या वेळाने घरगड्याने दूध आणून दिलं आणि ते गरम करण्यासाठी तिने ठेवलं. पण त्याच्या आधी देवपूजा करण्यासाठी फुलं आणायला परस बागेत गेली. तर शिवमने तिला त्याच्या हाताने खूप सारे फुलं तोडून दिली, फुलं तोडून देण्यासाठी मदत केली. पण हा किती खट्याळ होता आणि तिला सारखं खट्याळ नजरेने बघायचा. एक फूल तोडून दिलं की तिच्या हाताला हात लावायचा आणि तिचा हातच पकडायचा. आणि ही वेडाबाई लगेच लाजून चुरचूर व्हायची, खाली पाहायची. आता तो म्हणाला, बस जा आता, मी येतो, नाहीतर उन्हात गोरी होती तर आणखीन लाल होशील, जा साडीसारखी. ती म्हणले, हो जाते. ती सगळ्यात आधी घरात आली, देवपूजा करायला गेली. पण बसताना तिला जरा जास्तच त्रास होत होता. पण तरीही तिने सगळी कामे केली. आता तोही आला. त्याला माहिती होतं घरात नाही कुणीच म्हणून. आबासाहेब नाही, आईसाहेब नाही, ना किचन मध्ये लुडबुड करायला गंगू मावशी पण नाही. मग काय, तो गेला सरळ किचन मध्ये. आता यांचा 80% रोमॅन्स तर हा किचन मध्येच भरलेला आहे बरं का, आपल्या स्टोरी मध्ये जवळपास 80%. आता तो किचन मध्ये आला तर ती किचन ओट्यावर पोट टेकून कमरेला हाताने पकडून उभी होती. तिला पोटात पहिल्या वेळी होणाऱ्या वेदना खूप होत होत्या, पण ती सांगू शकत नव्हती. त्याने आता हळूच तिच्या कमरेवर हात ठेवून हळूच हळूहळू मालिश करू लागला.
तशी ती डोळे शांत मिटून उभी होती आणि त्याला म्हणाली, अहो. तसा तो म्हणाला, बोला ना, काय म्हणताय राणी सरकार. ती म्हणले, अहो काय हे असं म्हणतात का. तो म्हणला, हो मग आता काय करणार, मग राणीच आहेस ना तू. आणि त्याने आता त्याच्या नाजूक कमरेवर हाताने मिठी मारत म्हणाला, काय ग, खूपच जास्त त्रास दिला ना मी तुला. पण आता नाही देणार हा. मी जाणार आहे ना 2 दिवसांनी कामावर. आता नाही देणार. तशी ती म्हणाली, त्रास का. हो दिला ना, खूप दिला. आणि तिने त्याच्याकडे फिरून त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, हो दिला आहे, खूप दिला आहे त्रास. पण एकदम. तसा तो म्हणला, एकदम काय, सांग ना काय एकदम. आणि ती त्याच्या कानात जवळ तोंड नेऊन म्हणाली, एकदम गोड आणि हवा हवासा वाटणारा. असं म्हणून ती लाजली आणि तिने तिच्या दंतपंक्तीने त्याच्या कानाचा चावा घेतला. तसा तो म्हणाला, आई गो, अगं काय करते. ती म्हणाली, ही तुमची शिक्षा, मला त्रास दिला ना त्याबद्दल. तो म्हणाला, मग ठीक आहे, पण तू जर जास्त नखरे केले ना तर मला पण येतं बरं का करायला, असं कळलं का. बरं आता मला पटकन दूध दे गरम करून, मला शेतात पण जायचं आहे ना. तशी ती पुन्हा पुढे वळाली, पण आता तिचे ओले केस जे पुढे होते ते तिने मागे टाकले. तसे ते शिवमच्या तोंडावर पडले. आणि तो ते केस सावरत तिला पुन्हा मागून मिठीत घेऊन तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाला, तू केस का धुले परत, तुला सर्दी होईल ना सारखे सारखे केस धुल्यावर. तशी ती म्हणली, हो हो ना, पण काय करणार. जेव्हा जेव्हा. असं म्हणून ती गप्प झाली आणि खूप खूप लाजली. आणि तो म्हणाला, काय झालं जेव्हा जेव्हा काय. ती म्हणाली, अहो हे सगळं तुमच्यामुळेच आहे. आणि हो, जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या जवळ. असं ती एकदम एक एक शब्द तुटक तुटक बोलत होती. माझ्या जवळ याल ना तेव्हा तेव्हा हे धुतलेले असतील. तो म्हणाला, म्हणजे. ती म्हणाली, अहो जान्हवीताई म्हणाल्या की तुमचं जेव्हा काही असेल ना तेव्हा केस धुवायचे आणि मगच किचन मध्ये जायचं. तो म्हणाला, अरे बापरे, म्हणजे आपण जेव्हा जेव्हा एकत्र येऊ तेव्हा तेव्हा सगळ्यांना कळेल की. हो ना. असं म्हणून त्याने तिच्या खांद्यावर हळूच एक किस घेतला आणि तिने आता त्याच्या पोटात एक कोपर मारला. पण आता तो गपकन खाली खोटं खोटं वाकून नाटक करत म्हणाला, आई गो मेलो. तसं तिला वाटलं की खरं वाटलं आणि तीही त्याला लगेच पकडून म्हणाली, अहो अहो सॉरी ना, आता नाही परत करणार हा. खूप लागली का तुम्हाला. आणि तो हसायला लागला आणि म्हणाला, बघ बघ, जरा तोंड बघ कसं झालंय ते. आता ती तोंड फुगून म्हणाली, खूपच जास्त नाटकी आहात हो तुम्ही. तो म्हणाला, मग काय करणार, तुझ्यापेक्षा कमीच आहे पण बरं का, लक्षात ठेव. ती म्हणाली, हो का.
मी कधी केलीत हो नाटक? तो म्हणाला सांगू का? ती म्हणली हो सांगा बरं. असं म्हणून ती वाकडं दावत म्हणली हो हो सांगा सांगा, कडू कारले कुटचे. आणि तो पण तिच्यासारखंच वाकडं धावून म्हणाला, हे बघ असं करतेस तू. अहो सोडा ना. काय हे तुमचं असंच असतं बाई, जाऊ देत ना. कुणी बघेल ह, काम आहेत मला. नको ना, जरा हळू ना. अहो दुखतय ना. मम्मा. आम्ही नाही जा, मला काय गरज, तुम्हीच घ्या ना. अहो प्लीज सोडा ना. हे असलं असतंय तुझं, चल बोल. आणि किती हसतेस अगं, बापरे, इतकी हसतेस ना की माझा सगळा मूड खराब करतेस. आणि आता ती खरंच हसून त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, अहो अहो इकडे बघा ना माझ्याकडे, माझ्या डोळ्यात बघा बरं तुम्ही, तुम्ही की नाही, तुम्ही की नाही खूप खूप जास्त नवरेगिरी करायला लागलात काय हो, ते पण एकाच रात्रीत. असं म्हणून ती हसली. पण आता ना मी आज रूम मध्ये येतच नसते, मग बघूच काय करतात. आणि आता तो तिला तशीच किचनच्या भिंतीवर दाबून तिच्या गळ्यावर, हनुवटीवर, गालावर, कपाळावर, तिच्या ओठांवर ओठ टेकवत म्हणाला, आता मला गरजच नाही तुझी, तूच येशील मनाने माझ्याकडे, बघ नसेल तर. ती म्हणाली हो का, मी नसतेच येत, बघा तुम्ही. तो म्हणाला हो लागली पैंज, बोल. जर तू मनाने आली ना तर मी आज सगळी रात्र लाईट ऑन ठेवणार आहे रूमची, ध्यानात ठेव. तर आता ती जरा विचार करत म्हणाली, ठीक आहे पण मी येतच नसते, तुम्ही बघाच. तो म्हणला ठीक आहे, फक्त झोपू नको पैंज जिंकण्याच्या चक्कर मध्ये, कळलं का? नाही तर जाशीन झोपून आणि मला म्हणशील मीच जिंकले. चल आता काम कर आणि आवरलं की आराम कर, मी शेतात जाऊन लगेच येतो, कळलं का? तर बघूयात पुढच्या भागामध्ये प्रिया झोपते की शिवम पैंज जिंकतोय. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.